व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। प्रश्न बघा, राजेशने 15 रुपये दराने 9 खेळणी आणली, ती सर्व खेळणी त्यांनी 150 रुपयाला विकली, तर त्या व्यवहारात किती नफा झाला? आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेला विचारला तर सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे बघा। या ठिकाणी सुरुवातीला 15 रुपये दराने 9 खेळणी आणली, म्हणजे एकूण या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत मिळेल। ठीक आहे, काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल 15 रुपये प्रमाणे 9 खेळणी आणली, मग 15चा गुणाकार 9 सोबत केला तर किती येईल? 15 नव्हे 135 रुपये खरेदी किंमत मिळाली। मग ते सर्व खेळणी किती रुपयाला विकली? 150 रुपयाला विकली, म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे नफा। आता बघा कशा पद्धतीने 150 रुपयाला विकली आणि 135 रुपयाला खरेदी केली होती, मग 150 मधून 135 वजा करायची, म्हणजे आपल्याला नफा मिळते। मग किती? 10 वजा 5 केले तर 5 राहतील, हातचा इथं परत दिला, 5 वजा 4 केले तर 1 शिल्लक राहतील, 1 आणि 1 0, म्हणजे 15 रुपये या ठिकाणी काय मिळालेलं आहे? त्याला नफा मिळालेला आहे। ऑप्शन ए मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या ठिकाणी मिळालेला आहे। क्लिअर झालं मित्रांनो? अशा टाईपचे क्वेश्चन जर तुम्हाला दररोज शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड केलेला आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद।